नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तर आजची जी अपडेट आहे ती आहे आदिवासी विभाग भरती रिलेटेड आणि ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला एक्झामबद्दल जे काही तुमच्या मनात डाऊट्स आहेत, स्पेशली विद्यार्थी काय करत आहेत की नंबर ऑफ फॉर्म्स किती आलेत आणि जी काही माहिती आपल्याला RTIद्वारे मागवण्यात म्हणजे आपण मागवू शकतो, त्या पद्धतीचा आपला प्रयत्न आहे आणि आपण एक RTI टाकला होता आणि त्या RTIचं उत्तर आता आदिवासी विभागाद्वारे आपल्याला मिळालं आहे. तर त्याच्यासाठी मी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. आपण RTIद्वारे आदिवासी विभागातर्फे कोणती माहिती मिळालेली आहे, ती संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण तुम्ही बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनात जे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. तुम्हाला प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर बघा, आदिवासी विभागाची जी जाहिरात आली होती मित्रांनो, ती जाहिरात मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये एक आपण रिमाइंडर म्हणून ती जाहिरात बघून घेऊ आपण. तर बघा, ही ती जाहिरात होती आपली आदिवासी विभाग, ज्यालाच आपण ट्रायबल डिपार्टमेंट असं पण म्हणतो. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला एक्झाम फॉर्म भरण्याची जी डेट होती तर 23/11/2023 पासून सुरुवात होती आणि शेवटची जी डेट होती तर 13/12/2023 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे होते. आणि त्याच्यामध्ये ही ट्रायबलची वेबसाईट होती आणि नंबर ऑफ आपले काय म्हणतो आपण याच्यामध्ये पोस्ट होत्या, जसं वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, त्याच्यानंतर संशोधक सहाय्यक आणि अशा बऱ्याचशा पोस्ट होत्या. तर आता ही बघा, ही जाहिरात आता येऊन आणि याच्यानंतर फॉर्म भरून जवळपास आता 4 ते 5 महिने इथे लोटलेले आहेत. ओके. आणि आता निवडणुकीचा पण कालावधी चालू आहे. तर तुमच्या मनात जे डाऊट्स आहेत, जसं एक्झाम कधी होईल, ओके, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स किती आलेले आहेत आणि जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर ही जाहिरात होती आणि मित्रांनो, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे त्याचं पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथे कमेंट करा, जेणेकरून आपल्या सर्वांना एक माहिती, एक अंदाज येऊन जाईल की कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे. तर नंबर ऑफ पोस्ट होत्या इथे, जिथे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे. तर आता RTI मार्फत आपल्याला काय माहिती मिळाली ते पण आपण माहिती कव्हर करणार आहोत. म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला थंबनेलमध्ये माहिती दिली, तर RTI रिलेटेड जो रिप्लाय आलेला आहे आपल्याला, तर आता मी तुम्हाला तो थेट दाखवतो बघा. तर हा आपण अप्लाय केलेला होता RTI आणि RTIची माहिती बघा. याच्यामध्ये आपण काय विचारलेलं होतं, रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन ऑफ द एक्झाम बीइंग कंडक्टेड बाय IBPS. आपल्याला माहिती आहे की ही जी एक्झाम आहे IBPS घेत आहे. ओके. हा पण पॉईंट तुमच्या लक्षात असू द्या. तर याच्यामध्ये 2 ते 3 पॉईंट्स आपण मागितलेले होते. तर पहिला पॉईंट होता की टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म रिसिव्ड फॉर ईच पोस्ट फॉर एव्हरी डिस्ट्रिक्ट फॉर द एक्झामिनेशन. ओके. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा वाईज किती फॉर्म्स आलेले आहेत, नंबर ऑफ फॉर्म्स, याची संख्या आपण या आदिवासी विभागामार्फत RTIच्या माध्यमातून मागवलेली होती. आणि दुसरा पॉईंट जो होता तो बघा, पोस्ट वाईज अँड कास्ट वाईज ब्रेकडाऊन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म रिसिव्ड फॉर अमरावती डिस्ट्रिक्ट. तर बघा, याच्यामध्ये दुसरा पॉईंट होता की अमरावती जिल्ह्यासाठी आपल्या कास्ट वाईज आणि पोस्ट वाईज आपल्याला काय पाहिजे होतं, ब्रेकडाऊन पाहिजे होतं. तर याचा रिप्लाय आता आलेला आहे आपल्या आदिवासी विभागामार्फत आणि तो रिप्लाय असा आहे बघा. आदिवासी विभाग आयुक्तालयाकडून सदर पदभरती प्रक्रियेचे कामकाज सुरू असून आपणास माहिती उपलब्ध करून देता येत नाही. तर हा रिप्लाय यांच्याकडून आलेला आहे. याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता. अशा प्रकारचा जेव्हा रिप्लाय येतो ना, तर असं तुम्ही याच्यावरून एक अंदाजा बांधून घ्या की यांच्यापर्यंत आत्तापर्यंत यांच्याकडे किंवा IBPSकडे जो डेटा आहे तो आत्तापर्यंत यांनी आपल्या आदिवासी कडे यांनी शेअर केलेला नाही. तर त्याच्यामुळे इथे आदिवासी विभागाकडून आपल्याला असा रिप्लाय मिळालेला आहे की सदर प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. तर बघा, 4 ते 5 महिने लोटून गेलेले आहेत आणि इतक्या महिन्यानंतर जर आपल्याला साधा RTIमध्ये आपल्याला किती फॉर्म्स आले याची जर माहिती मिळत नसेल, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही एक्झाम किती लेट जाऊ शकते. आत्तापर्यंत कोणती पण एक्झाम असो, जसं फॉर्म भरून झालं की आपण 1 ते 2 महिन्यामध्ये जरी अप्लाय केला RTI, तर आपल्याला ती माहिती मिळून जाते की इतके-इतके फॉर्म्स आलेले आहेत. पण इथे अजूनही ती माहिती देण्यात आलेली नाही. याचा अर्थ तुम्ही इथं बांधू शकता की एक्झाम जी आहे, तुम्हाला जी मी डेट सांगितली होती, तर बघा,
एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय असेल याच्याबद्दल पण आता आपण इथं माहिती घेऊन घेऊ. तर ज्या प्रकारे हा रिप्लाय आलेला आहे, यांच्याकडे अजून कोणती जेव्हा माहिती आलेली नाही किंवा सदर भरतीचे काम आत्ता पण सुरूच आहे 4 ते 5 महिने लोटून. तर याच्यावरून तुम्ही जी मी आपली याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला होता. तर 4 जून नंतरच तुमची जी काही एक्झाम आहे सरळ सेवा भरती ही सुरुवात होणार आहे आणि तुमची आदिवासी विभागाची एक्झाम पण याच डेट नंतर इथे सुरुवात होईल. ओके. 4 जून नंतर. ओके. डायरेक्ट 4 जूनपासून सुरुवात नाही होणार. आधी ज्या पेंडिंग एक्झाम आहेत त्या होतील. जसं झेडपीच्या काही एक्झाम आहेत, आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुमची ही एक्झाम सुरुवात होईल आणि याच्यानंतर एस-सी-बी-सी रिझर्व्हेशनचा पण मुद्दा आहे. ओके. तर मराठा आरक्षणामध्ये इथं लागू होतो की नाही त्याच्यावरती पण काय म्हणतो त्याच्यावरती पण अपडेट आली की मी तुम्हाला ते अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. तर ह्या 2-3 मुद्द्यांमुळे आता तुमची जी एक्सपेक्टेड एक्झाम डेट आहे ते 4 जून नंतरच तुम्ही कन्सिडर करा. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आणि एक प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्ही करंट अफेअर्ससाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर बघा, नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलची खरेदी केलेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर आजची ही संपूर्ण अपडेट होती मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.